वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. जय शिवाय जय जय. मी आहे मनुपुरा आणि बहुत दिवसांना ब्लॉग बनवून राहिलो. तर मी आलो वडसाला. तर वडसामध्ये एक फॅक्टरी आहे जे पोहा पिसासाठी आलो. तर ती फॅक्टरी अशा प्रकारे दिसते. आता तर मी बाहेरून दाखवून राहिलो, पण काही वेळामध्ये मी अंदर जाणार, तुम्हाला सांगणार काय कशाप्रमाणे फॅक्टरी राहते. तर पोहा पिसाची मी पण पहिल्यांदाच आलो. मी कधी पाहिलो नव्हतो अशी फॅक्टरी, म्हणजे पोहा पिसाची फॅक्टरी काही वेगळी असेल म्हणत होतो, पण माझ्या विचाराच्या बाबतीत काही वेगळाच निघाला. तर दाखवतो मी तुम्हाला कशाप्रमाणे फॅक्टरी आहे. याच्यामध्ये डाण टाकलेले आहे, हे पट्टी आहे, म्हणजे काय म्हणते डाण गरम करतात अशा प्रकारे. असे वारवले जाते आणि चुंगडीमध्ये भरल्यावर समोर प्रोसेसिंग होते, दाखवते ते. त्या भाऊकड दाखवली. त्यामध्ये हे असे आलू पोहाचे पोहे काढले जाते, हाताने ते फिरवतात आणि हे चालणी आहे त्याच्यामध्ये चालली जाते. नंतर नल पण प्रोसेसिंग होते, समोरचे असतात ते दाखवणं. वरून चालल्यानंतर येथे आणले जाते. या तरी का हे जो दिसून राहिला ना, हा जो ठिकाण याच्यामध्ये टाकले जाते. नंतर हे असे पोहे बाहेर निघतात. बदरंग में सतरंगा है ये इश्क रे, जोगी में और गंगा है ये इश्क रे, तुझ पे खुद से ज्यादा यार की चलती. आणि आलू पोह्याचे पोहे याचे भाऊ आहेत नाही का, ते फिरून राहिले याच्यामध्येच काढले जातो. आपण जे काढले ते नॉर्मल पोहे होते, याच्यामध्ये डबल फिरवतात त्याला, म्हणजे जाड पोहे निघून जातात याच्यामध्ये. तर हे आहे वडसामध्ये फॅक्टरी आहे. हे अशा प्रकारे दिसतात. हे लेबर बघा काम वगैरे करत आहे. हे भट्टी वगैरे आहे, ते पण भट्टी आहे, पण हे बिघडले आहे कारण ते नवीन आहे. तिकडे साईडला बनवलेले आहे. हे मामा बसले आहेत आणि हे पोहेची मशीन याच्याकडे पाहून राहिले. वडसाला म्हणजे एंटर होताच जे डाव्या साईडला, म्हणजे कुरकड्यावरून येत्या वेळेस डाव्या साईडला जो फॅक्टरी वगैरे दिसतात, एक राईस मिल आहे आणि त्याच्याच बाजूला हे आहे. याचं नाव तर माहीत नाही आहे मला, दिसायला असं दिसतंय. ते हायवे आहे, तिकडे गाडी वगैरे जाऊन राहिले ते. आणि डाव्या साईडला आहे फॅक्टरी, नॉर्मल फॅक्टरी आहे. तर अशा प्रकारे आपण फॅक्टरीचा नजारा बघितलं आणि प्रोसेसिंग पण सांगितलं तुम्हाला कशा प्रकारे पिसले जातात म्हणून. तर ठीक आहे, आपण भेटू पुन्हा दुसऱ्या ब्लॉगमध्ये.